हॅलो, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ माझा लेट आला आहे, त्याबद्दल खरंच सॉरी. पण आज पाहणार आहोत करंजी. त्यासाठी इथे मी सुकं खोबरं पाव किलो किसून छान बारीक किसून तो छान तुपावर भाजला होता. आणि इथे डायरेक्ट तुम्हाला भाजलेला खोबरा दाखवते, कारण दिवाळीची घाई गडबड होती, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टी करताना दाखवले नाही मी. सो जरा समजून घ्या. आणि हे पाव किलो खोबरा मी किसून छान भाजून घेतला होता क्रिस्पी होईपर्यंत. त्यानंतर त्याला छान चुरून त्याच्यामध्ये भाजलेला रवा पाव किलो आपण याच्यात ॲड केलेला आहे. तोही लालसर होईपर्यंत खमंग भाजून रवा मी याच्यात ॲड केला आहे. त्यानंतर आपण एक एक करून ह्याच्यामध्ये गोष्टी ॲड करणार आहोत. आणि करंजीसाठी आपण ओला खोबराही वापरू शकतो, प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. ओलं खोबरं 2-3 दिवस छान उन्हामध्ये सुकवून नंतर त्याला खमंग असं भाजून मग आपण ह्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तो ॲड करू शकतो. आणि त्यानंतर इथे चवीनुसार मी पिठी साखर ॲड केले आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स इथे ॲड करायचे आहेत. इथे मी काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, मनुका आणि खसखस घेतली आहे 2-3 चमचे. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा रोस्ट करूनच घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण एक एक करून ह्याच्यात सगळं ॲड करणार आहोत. अगोदरच मी हे सगळं भाजून घेतल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट टाकताना मी दाखवते, तर सोपं जाईल. व्हिडिओ खूप मोठी व्हायला नको म्हणून मी शॉर्टमध्ये केलं आहे. आणि या पद्धतीत आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित. पिठी साखर आपण चाळून त्याचे पूर्ण गाठी मोडून नंतरच त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, नाहीतर पिठी साखरामध्ये गाठी असतात. तर इथे आपण जायफळ पूड ॲड केले आणि वेलची पूड ॲड करणार आहोत त्याच्यात. आणि वेलची पुडी आपण ॲड करणार आहोत त्याच्यात. आणि छान मिक्स करून घ्यायची आहे, ती व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण सारण. आणि लगेचच आपण पीठ मळायला घेणार आहोत. जो आपल्याला करंजीसाठी मैदा लागणार आहे. मैदा इथे मी अंदाजे असा घेतलेला आहे. सारणाला अकॉर्डिंग असं कोणतंही माप नाही आहे. पाव किलोपेक्षा थोडा जास्त होता मैदा, तर तो इथे अंदाजे मैदा घेतलेला आहे. पुढे तुम्ही बघालच आता. आणि इथे व्हिडिओला मी नंतर व्हॉइस ओव्हर करते, कारण अगोदर करताना खूप आवाज गडबड गोंधळ असल्यामुळे दिवाळीची, त्याच्यामुळे नंतर मी तिला आता व्हिडिओला व्हॉइस देते, तर समजून जा. आणि तुम्हालाही इथे 2 चमचे साजूक तूप टाकलेली आहे आपण थोडंसं आणखीन खमंगपणा येण्यासाठी. आणि सारण छान असं फसफशीत व्हायला नको, त्यासाठी म्हणजे सारण छान मिळून येतं. आणि म्हणून आपण इथे तूप टाकलं आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल. इथे अंदाजे मी पाव किलोपेक्षा थोडं जास्त असं मैदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाववाटीपेक्षा पण कमी तेल इथे आपण घेतलं आहे, सौम्य असं. आणि ते आपण याच्यामध्ये मिक्स करून पीठ छान मळून घेणार आहोत. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घेणार आहोत. जास्त सैलसर किंवा जास्त दाटसर असं मळायचं नाही आहे. आणि जास्त वेळ पीठ फुगत ठेवायचं मळून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर अर्धा तासासाठी किंवा अर्धा तासापेक्षा कमी वेळेसाठी आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत पीठ. त्याच्याने पीठ छान आपला फुगतो आणि करंजी आपली खुसखुशीत छान होते. त्यासाठी आपण पीठ मळून झाल्यानंतर झाकून ठेवणार आहोत, बघू शकताय. आणि एकदाच असं पाणी ओतायचं नाही, थोडं थोडं पाणी ॲड करत आपण पीठ मळून घेणार आहोत. आणि या पद्धतीत छोटे छोटे गोळे पेढा एवढे घेऊन आपण छान छोट्या पातळ लात्या आपण लाटून घेणार आहोत. आणि एकसारख्या लात्या आपण हे करायच्यात, लाटून घ्यायच्यात. आणि 6-7 लात्या झाल्या की मग त्याच्यामध्ये एक मार्गी सारण भरायला
आपण चालू करणार आहोत. सारण भरताना नेहमी काळजी घ्यायची, कारण सारण त्या चमच्याने त्याच्यात ॲड करताना हळूवारपणे करायचं आहे, नाहीतर सगळं बाजूने सारण पसरतं आणि मग करंजी फुटू शकते. त्यामुळे सावकाश आणि हळूवारपणे ती सारण भरून हळूवारपणे लाती आपण फोल्ड करून तिला छान पॅक करणार आहोत. आणि नंतर करंजी पाडायच्या साच्याने आपण तिला छान असा हे देऊन डिझाईन देऊन आपण ती करंजी रेडी करणार आहोत. तर बघू शकता इथे. आणि ही प्रोसेस पण खूप टफ आहे, कारण इथे आपण जर थोडं तरी फसलो तर करंजी तेलामध्ये फुटू शकते. आणि करंजी नेहमी आपण करून झाल्यावर ओल्या फडक्यावर किंवा ओल्या कापडावर आपण ठेवणार आहोत, का तर करंजी सुकून फुटू शकते त्यासाठी. आणि नंतर आपल्या करंजी जशा 7-8 झाल्या की आपण एकमार्गी तळून घ्यायच्यात मंद लो टू मीडियम फ्लेमवर छान लालसर होईपर्यंत. बघू शकता. आणि आपल्या करंज्या रेडी झाल्या आहेत. सो प्लीज आवडली असेल रेसिपी तर प्लीज लाईक करा आणि तुम्ही करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.